बरेच मुलं असं दाखवतात की मी खूप स्ट्रॉंग आहे, बरं का, की मला कोणाची गरज नाही, मी खूप रावडी आहे. पण जेव्हा अपयश येतं किंवा करिअरमध्ये काही प्रॉब्लेम येतो किंवा एखादा विषय बॅक, तरुण सगळ्यात पहिले ह्या गोष्टी आपल्या वडिलांपासून लपवतो. भले तो मग मित्रासोबत रडेल किंवा आईजवळ जाऊन तो रडेल, पण तो वडिलांना सांगत नाही. तर मग विद्यार्थ्यांनी किंवा तरुणांनी आपले वडील हे आपले शत्रू किंवा जज नसून सर्वात मोठी सपोर्ट सिस्टम आहे, हे कसं समजून घ्यायला हवं. आधीच्या काळात तरी वेगळा होता आणि आजच्या काळात तर मी म्हणेल की मुलांनी आपल्या वडिलांना मित्र समजलं पाहिजे. आणि तो आधीच्या काळात एक अंतर असायचं, तो एक वेगळा रिस्पेक्ट होता. वडील आणि मुलामध्ये फार संभाषण व्हायचं नाही, त्यांची इतकी जवळीक राहिली. मग आजच्या काळात अगदी मित्र म्हणून राहिला तरच तुम्ही त्यांच्या जीवनात जवळ जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मुलांनी आपल्या वडिलांशी मित्रासारखं सगळ्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे, ज्याप्रमाणे आपण आपल्या मित्रांना करतो तसं. आणि जर वेळेचं आपण सांगितलं, मुलांचं चुकलं तरी आपल्या आई वडिलांना आपण जर सांगितलं तर त्यात ते त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगू शकतात, काय हरकत नाही बाबा, हे असं चुकलं असेल तर तू या मार्गानुसार तू चुकू दे, पुढं तुला चांगल्या या पद्धतीने तुला दुरुस्त कर, तुला चांगलं त्यातून साध्य होईल. 1 ते 4 गोष्टी त्यांच्या अनुभवातून आपल्याला सांगू शकतात.